हेल्लो. सो हा व्हिडिओ मी स्पेसिफिकली लहान मुलांसाठी करतेय सो दॅट त्यांना 26 जानेवारी म्हणजेच आपला रिपब्लिक डे याचं महत्त्व कळेल. इंडिया इज अ डेमोक्रेटिक कंट्री आपण म्हणतो. पण डेमोक्रेटिक म्हणजे काय? व्हॉट इज डेमोक्रेसी? डेमोक्रेसी म्हणजे लोकशाही. वी द पीपल ऑफ इंडिया, कॉमन मेन ज्याला आपण म्हणतो. वी इलेक्ट आवर लीडर्स. सो इज द फर्स्ट मॅन ऑफ आवर कंट्री प्रेसिडेंट. करेक्ट. सो हा प्रेसिडेंट जो असतो, प्रेसिडेंटला कोण सिलेक्ट करतं? आपण सिलेक्ट करतो. आता आपल्याकडे मोनार्की आहे का? नाही. मोनार्की म्हणजे काय? की जिथे राजे, महाराजे, क्वीन्स वगैरे असतात. म्हणजेच आता क्वीन एलिझाबेथ तुम्ही नाव ऐकलं असेल. हू इज शी? शी इज द क्वीन ऑफ युनायटेड किंगडम. ओके. बट इंडिया डझंट हॅव अ किंग ऑर अ क्वीन बिकॉज इंडिया इज अ डेमोक्रेटिक रिपब्लिक कंट्री. मी दोघांना विचारलं, रुग्वेद आता तुला शाळेला सुट्टी आहे 26 जानेवारीला, त्या दिवशी काय असतं? तो मला म्हणाला, आई रिपब्लिक डे असतो. म्हटलं म्हणजे काय? काय असतं तेव्हा? काय केलं जातं तेव्हा? मला म्हणाला, की फ्लॅग होइस्टिंग असतं आणि आपण जनगण मन वंदे मातरम गाणी म्हणतो. म्हटलं पण ते का म्हणतो? त्याचं महत्त्व माहिती आहे का तुला? तो म्हणाला, "नाही." तर मी त्याला खूप सोप्या शब्दात ते समजवलं आणि जे त्याला कळलं. सो आय थॉट व्हाय नॉट मेक अ व्हिडिओ आणि जर अजून त्याच्याच वयाच्या मुलांना जर ते समजण्यात हेल्प झाली तर नथिंग लाइक इट. सो मी त्याला सांगितलं, की आपल्याला आता इंडिपेंडन्स डे कधी असतो हे तर सगळ्यांना माहिती आहे. 15 ऑगस्ट 1947 त्या दिवशी त्या साली आपल्याला भारताला इंडिपेंडन्स मिळालं. पण त्यावेळी आपल्याकडे कॉन्स्टिट्यूशन नव्हतं. आता कॉन्स्टिट्यूशन म्हणजे काय? कॉन्स्टिट्यूशन म्हणजे रूल बुक. आता कुठलीही कंट्री, कुठलाही देश चालवण्यासाठी नियम तर असावे लागतात. असंच कसं रँडम चालेल? आता बेसिक आपण गाडीत बसलो. ओके. सो रूल काय असतो? टू व्हीलरवरती बसलो तर हेल्मेट पाहिजे. फोर व्हीलरवर बसलो तर सीट बेल्ट पाहिजे. सो दीज आर द बेसिक रूल्स. तसंच अख्खं देश, अख्खा आपला भारत चालवण्यासाठी रूल बुक तर पाहिजे. पण तेव्हा काही ते नेमकं रेडी नव्हतं. तर आपले फादर ऑफ कॉन्स्टिट्यूशन कोण आहेत माहिती आहे तुम्हाला? ज्यांनी आपलं कॉन्स्टिट्यूशन लिहिलं ते आहेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. तर हे कॉन्स्टिट्यूशन पूर्ण व्हायला 2 वर्ष, 11 महिने आणि 18 दिवस लागले. खरं तर हे कॉन्स्टिट्यूशन रेडी झालं होतं 26 नोव्हेंबर 1949 या साली. पण मग तुम्ही म्हणाल, की पण रिपब्लिक डे तर आपण सेलिब्रेट करतो 26 जानेवारीला, असं का? तर ती गंमत आहे. काय झालं होतं 26 जानेवारी 1930 या साली आपण संपूर्ण स्वराजची मागणी केली होती. पण तेव्हा काही ते शक्य झालं नव्हतं. त्यामुळे 26 जानेवारी या तारखेला, या डेटला एक इम्पोर्टन्स आहे. 26 जानेवारी 1950 साली इंडियन कॉन्स्टिट्यूशन केम इंटू इफेक्ट. तर नाऊ आय होप आपल्या सगळ्यांना कळलं असेल, की 26 जानेवारीला आपण रिपब्लिक डे का सेलिब्रेट करतो.